सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्र हो, तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिलीमधील विषय गणित घटक संख्याज्ञान हा या ठिकाणी शिकणार आहोत. आणि या घटकामधून आपण 1 ते 20 पर्यंत संख्या कृती करणार आहोत, त्यांची नावं म्हणणार आहोत आणि त्यांचा वापर करून वस्तू देखील मोजणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता हे आपण फुलं मोजणार आहोत. मोजूयात बरं. 1 2, त्यानंतर हे फूल तिसरं आणि हे चौथं. किती फुलं झाले विद्यार्थी मित्र हो? 4 सूर्यफुले. बरोबर. आता टोप्या मोजूयात. 1 2 3. शाबास. 3 टोप्या. 1 2 3 4 5 6. बरोबर. 6 मासे हो, व्यवस्थित मोजलेत ना. यानंतर मोजूयात कोंबडे. 1 2 कोंबडे. पहा बरं. त्यानंतर पुस्तक व्यवस्थित पहा. किती पुस्तक आहेत सांगा बरं मला. शाबास. 1. या ठिकाणी 1 पुस्तक आपणास दिसत आहे, म्हणून 1 पुस्तक. आता चेंडू मोजा पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 चेंडू. आता हा कोण आहे बरं पक्षी? हा आहे पेंग्विन. 1 2 3 4 5 6 7. बरोबर ओळखला अंक आहे 7 पेंग्विन. आता झाडं मोजा पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9. कोणता अंक बरोबर ओळखला था? 9 झाडे. आता पुन्हा मोजा पाहू. 1 2 3 4 5 मासे. चला आता मोजूया. इतर ठिकाणी पहा बरं. इथं काय दिसतं चित्रामध्ये विद्यार्थी मित्र हो? काही दिसत नाही. काही नाही याचा अर्थ या ठिकाणी 0 आहे. काही नाही म्हणजे 0. बरोबर की नाही? हो, बरोबर. आता आपण मोजायला शिकलो. छान. आता आपण पुढे जाऊयात. चला बरं पुढं पाहूयात. पुढं काय आहे ते. पुढं आपल्या चित्रात निरीक्षण करायचं आणि चित्र दाखवायचे. पहा, या ठिकाणी चेंडू दाखवले आहेत. 6 चेंडू आपण इथे मोजायचे आहेत. 1 चेंडू, दुसरा चेंडू, तिसरा चेंडू, चौथा चेंडू, 5वा चेंडू आणि हा 6वा चेंडू. बरोबर. शाबास. आपण या ठिकाणी 6 चेंडू यशस्वीरित्या शोधलेले आहेत. आता आपण पुढे जाऊयात. पुढे आपण शोधायचं आहे पेंग्विन. कुठे आहे पेंग्विन? दाखवा पाहू, बघा पाहू, शोधा. बरोबर. हा पेंग्विन या ठिकाणी आपणास सापडलेला आहे. 1 पेंग्विन. बरोबर. यानंतर आपण जाणार आहोत सूर्यफुलाकडे. किती सूर्यफूल आहेत पाहू बरं. 1 सूर्यफूल, 2 सूर्यफूल, तिसरं सूर्यफूल आणि चौथं सूर्यफूल. 4 सूर्यफुले आपण शोधलेली आहेत. 4 सूर्यफुले. आता पुढे जाऊयात आपण टोप्या शोधायला. 1 टोपी, 2 टोपी, 3 टोप्या. 3ही टोप्या आपण या ठिकाणी यशस्वीरित्या शोधलेल्या आहेत. 3 टोप्या. आता आपण पुढे जाऊयात मासे शोधायला. बघूयात किती मासे आहेत. 1 मासा आणि हा दुसरा मासा. 2 मासे. अशा पद्धतीने आपण 2 मासे शोधलेले आहेत. चला तर पुढे जाऊयात कोंबडा पकडायला. बघूयात किती कोंबडे पकडतात बरं. हा पहिला कोंबडा, त्याच्यानंतर हा दुसरा कोंबडा. 3 कोंबडे, 4 कोंबडे, 5 कोंबडे. बरोबर. आता आपण 5 कोंबडे शोधलेले आहेत. आता पाहूया पुढे काय ते. यस, बक्षीस. शाबास. छान अभ्यास झाला की छान ट्रॉफी मिळतात हा विद्यार्थी मित्र हो. आता पुढे या ठिकाणी पहा, एक अळी आहे. अळीचे मधले जे आहेत ना भाग ते गाळलेले आहेत. पाहूयात बरं. 1 नंतर कोणता भाग येतो? 1 नंतर येणार 2, 2च्या नंतर 3 आणि 3च्या पुढे पुढचा भाग येणार तो म्हणजे 4. पहा बरं अळी कशी दिसते. 1 2 3 4 5
अरे पण हा अंक गेला, तो अंक आहे 6. बरोबर ओळखला तुम्ही. 6च्या नंतर 7 आणि 7च्या नंतर 8 आणि 8च्या पुढे कोणता भाग येतो सांगा पाहू. बरोबर 9. अशा तऱ्हेने ही आपली अळी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता चित्र नीट बघा बरं आणि सांगा बरं चित्रामध्ये कोण कोण आहेत. पप्पा, बाळ, ताई, आई आणि आजी असे एकूण किती व्यक्ती दिसतात याच्यामध्ये सांगा बरं मला. पटपट सांगा, पटकन सांगा पाहू. बरोबर या ठिकाणी 5 व्यक्ती आपणास दिसत आहेत. यानंतर चित्रामध्ये घड्याळ शोधा बरं. कुठे आहे घड्याळ. हे बघा घड्याळ. कुठे गेलं घड्याळ. हा घड्याळ आहे ए. त्यानंतर चित्रामध्ये आपणास शोधायचे आहेत प्राणी. बघा बरं प्राणी. मांजर, कुत्रा आणि गाय असे 3 प्राणी याच्यामध्ये दिसत आहेत. खेळणी बघा. चेंडू आहे, लगोर आहे, खुळखुळा आहे, बाहुली आहे, टेडी बिअर आहे आणि पोपट आहे, बदक आहे. अशा पद्धतीने 6 खेळणी आपणास या ठिकाणी सापडलेली आहेत. आता कपाटावर पुस्तकं पहा बरं. कपाटावर किती पुस्तकं ठेवलेली आहेत. 1 2 3. बरोबर कपाटावर 3 पुस्तक या ठिकाणी ठेवलेली आहेत. आता खुर्चीचे पाय मोजा. 1 2 3 4. बघा बरं खुर्चीला 4 पाय असतात की नाही. हो की नाही. बरोबर. आता या चित्रामध्ये खिडक्या शोधा. किती खिडक्या आहेत. 1 आणि 2. आणि पंखा. पंखा किती असतो घरामध्ये. चित्रामध्ये एक आहे, एकच. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना थँक्यू.